अभ्यासाला बसल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये विचार यायला लागतात. एकामागून एक असे विचार यायला लागतात. विचारांची एक साखळी तयार होते आणि मुलं त्याच्यामध्ये अडकतात. आणि मग ते जो अभ्यास करत असतात त्या अभ्यासावरती एकाग्र होता येत नाही. आता विद्यार्थी शाळेतला असेल किंवा कॉलेजमधला किंवा हायर स्टडी करणारा, सेम प्रॉब्लेम. आता हे जे विचार मनामध्ये येतात ते थांबवू शकत नाही का हो? तर नाही, त्या विचारांवरती त्यांचं नियंत्रण नसतं आणि म्हणूनच ते एकाग्र होऊ शकत नाही. आता हे विचार कशाचे असतात, कसे असतात हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण ते प्रायव्हेट असतात. तर ते विचार जे आहेत ते कसे असतात जरा आपण थोडक्यात बघू. काही विचार जे असतात तर ते एखादी घटना काल घडून गेलेली असते, तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये विचार येतात. कोणीतरी आपला अपमान केलेला असतो, त्याचे आपल्या मनामध्ये विचार येतात. कोणीतरी आपल्याशी प्रेमाने बोललेलं असतं, त्याचे सुद्धा विचार येतात. काही काही विचार भीतीदायक असतात, काही विचार अस्वस्थ करणारे असतात. तर काही विचार जे आहेत हे भविष्यात करणाऱ्या एखाद्या प्लॅनचे असतात, एन्जॉयमेंटचे असतात. काल पार्टी केली त्याचे विचार आज येतात, आज पार्टी करायची त्याचे विचार येतात, उद्या पार्टी करायची त्याचे विचार येतात. असे वेगवेगळे विचार असतात. काही काही विचार तर इतके आवडते असतात, प्रेमाचे असतात की मुलं त्याच्यामध्ये तासनतास गुंग होऊन जातात. ते अभ्यासाला बसलेले असतात आणि अचानक त्यांचं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे जातं आणि ते दचकतात. ओ माय गॉड, 2 तास झाले आणि अभ्यास तर काहीच झाला नाही, परीक्षा जवळ आली आहे. छे 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 छे, असं नाही चालणार. आता उद्यापासून एकदम पक्का मन लावून स्टडी करायची, एकाग्रतेने स्टडी करायची ठरवतात विद्यार्थी. पण उद्या काय होतं? जे आज झालं तेच उद्या होतं. याचं कारण हे जे विचार असतात त्याच्यावरती ते नियंत्रण आणू शकत नाही स्वतःचं, ते येत असतात आणि त्यामुळे त्यांचे अभ्यासाचे प्रॉब्लेम्स जे आहेत, परीक्षेचे प्रॉब्लेम्स आहेत ते इथून सुरू होतात. तर आता ह्या विचारांवरती नियंत्रण आणायचं कसं, हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन माझ्याकडे आहे. त्यासाठी मी एक ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा ट्रेनिंग प्रोग्राम मी तयार केलेला आहे. या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी 3 टेक्निक शिकवतो. पहिलं टेक्निक आहे, त्या टेक्निकमध्ये अभ्यासाच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करून आपण एकाग्रता आणू शकतो. जास्त नाही, थोडासा बदल करायचा. नेहमी करतात तेवढाच अभ्यास करायचा, पण त्याच्याची पद्धत बदलायची. त्याच्याने आपण एकाग्रता आणू शकतो. दुसरं, विचारांवरती नियंत्रण आणण्यासाठी तथास्तु इंडक्शन टेक्निक हे मी डेव्हलप केलेलं टेक्निक आहे, ते मी शिकवतो. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ट्रिगर करणारं एक टेक्निक आहे की जे काही क्षणामध्ये तुम्हाला हवी तेवढी एकाग्रता देऊ शकतो. फार इफेक्टिव्ह टेक्निक आहे हे. आणि हे टेक्निक जे आहे हे मी डिस्टन्स लर्निंग पद्धतीने शिकवतो. आता डिस्टन्स लर्निंग पद्धत म्हणजे काय? डिस्टन्स लर्निंग पद्धत म्हणजे हा ट्रेनिंग प्रोग्राम करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही. आपल्या स्वतःच्या घरामध्ये बसून स्वतःच्या सोयीच्या वेळामध्ये ते हा ट्रेनिंग प्रोग्राम 30 दिवसात पूर्ण करतात आणि
अभ्यासातील एकाग्रता मिळवतात. त्यासाठी त्यांना ऑनलाईन सुद्धा यायची गरज नाही आहे. मी काय करतो, मी त्यांना ट्रेनिंग मटेरियल पाठवून देतो. त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये ट्रेनिंग व्हिडिओ आहेत, ट्रेनिंग ऑडिओ आहेत आणि स्टडी नोट्स आहेत. या एकदा त्यांच्याकडे पाठवल्या की ह्या सगळ्याचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा त्यांना त्या ट्रेनिंग व्हिडिओमध्येच सांगितलं जातं. त्याचं मार्गदर्शनसुद्धा ट्रेनिंग व्हिडिओमध्येच केलं जातं. आणि समजा त्यांना काही शंका आली, त्यांचे काही डाऊट्स असतील, ते मला विचारू शकतात. मी त्याची लगेच उत्तरं देतो त्यांना. म्हणजे कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता विद्यार्थी त्यांच्या सोयीच्या वेळात अभ्यासातील एकाग्रता शिकू शकतात. आणि त्यासाठी मी हा ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी हा ट्रेनिंग प्रोग्राम केलेला आहे त्या प्रत्येकाला खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत आणि आजसुद्धा मिळत आहेत. तर तुम्हाला जर समजा या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही काय शिक्षण घेता आहात, तुमचं वय काय, हे डिटेल्स मला पाठवा. मी ताबडतोब तुम्हाला या ट्रेनिंग कोर्सचे डिटेल्स पाठवून देईल. तर मग ट्रेनिंगसाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे डिटेल्स पाठवायचे आहेत. त्वरा करा. आपण या ठिकाणी इथंच थांबूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.